नमस्कार शेतकरी मित्रांनो, हरभऱ्यामध्ये येणारे प्रमुख मर रोगीला कारणीभूत असलेला फ्युझरियम विल्ट, ॲक्झोस्पिरम, एसएसपी सिसिरी या नावाच्या बुरशीला कसं कंट्रोल करावं गेलं पाहिजे. आल्यानंतर ती कंट्रोल होत नाही, पण प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण काय घेतलं गेलं पाहिजे. भरपूरशा ठिकाणी जे शेतकरी डॉलर करत असेल, सेमी डॉलर करत असेल किंवा साधा हरभरा करत असेल, वारंवार घेतल्यामुळे तरी फ्युझरियम विल्ट जातीच्या ज्या बुरशी येतात त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण आज जैविक कॉम्बिनेशन इथं सांगणार आहे. त्यातल्या त्यात आपण कॅनव्हासिसचं सुडो जे सुडो प्रति लिटर साठी 5 ग्रॅम आणि मिलास्टिन येतं. मिलास्टिन सोबत एक ऍक्टिव्हेटर येतं. तुम्ही जर कधी बघितलं तिथे एक ऍक्टिव्हेटरची बॉटल आहे, हे त्याच्यासोबत ही बॉटल येते. तर तुम्हाला ही जी बॉटल आहे 21 वेळेस अशी हलवून याच्यामध्ये मिक्स करायची आहे. मिक्स केल्यानंतर मिलास्टिन आपल्याला प्रति लिटर साठी 2.5 ml वापरायचं आहे. म्हणजे 20 लिटरचा पंप जरी कधी असेल तर मिलास्टिन 50 ml घ्यायचंय आणि सुडो जे तुम्हाला 5 ग्रॅम घ्यायचंय. त्याने काय होईल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या हरभऱ्यामध्ये जी बुरशी येते फ्युझरियम विल्ट जातीची, फ्युझरियम ॲक्झोस्पिरम असेल, एसएसपी सिसिरिया असेल, यामुळे काय होतं की जी झालम नावाची जी पेशी वाहून नेते पाणी, त्याच्यावरती अटॅक होतो आणि झाड तिथं मर रोग बळी पडतो. तर अशा वेळेसच आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये ही फवारणी करू शकतात. भरपूरशे शेतकरी वापरतात. तुम्ही जर कधी वापरलं तर त्याचा फायदा होईल. हे मिलास्टिन तर भरपूरशा शेतकऱ्यांनी याच्यामध्ये वापरलं असेल. द्राक्ष बागायतदार असेल, मिरची असेल, तुम्ही त्यामध्ये तर वापरलं सुडो मिलास्टिन. पण ज्यांनी वापरलं नाही त्यांनी एकदा नक्की वापरून बघावे. तुम्हाला रिझल्ट जे येते अतिशय सुंदर येतील. आणि तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल आणि डॉलर आभरात तुम्हाला काही समस्या असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यामध्ये पूर्णतः प्रयत्न करू. तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि अमल फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.